चुलत भावाशी असलेल्या संबंधांमुळे बापानं आपल्या पोटच्या मुलीला संपवलं. काही दिवसांपूर्वी ही बातमी आली. मध्य प्रदेश महाराष्ट्र बॉर्डरवर असलेल्या बुऱ्हाणपूर जिल्ह्यात ही घटना घडली. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात या मुलीचा मुंडकं नसलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. यानंतर जळगाव जामोद पोलिसांनी 13 दिवसात या प्रकरणाचा तपास केला आणि या हत्या प्रकरणात मुलीचे वडील आणि भावाला अटक केली. याबाबत जळगाव जामोद पोलिसांनी एक वार्तापत्र प्रसिद्ध करून हत्येची यशस्वी उकल केल्याचं सांगितलं. फक्त मुंडकं नसलेल्या धडावरून तपास केल्यामुळं जळगाव जामोद पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचं मोठं कौतुक सुद्धा व्हायला लागलं. पण 28 मेच्या सकाळी या प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्ट आला. जळगाव जामोद पोलिसांनी जिच्या हत्येच्या गुन्ह्याखाली वडील आणि भावाला अटक केली होती ती शिवानी कळमेकर थेट मध्य प्रदेश पोलिसांसमोर उभी राहिली. इतकंच नाही तर तिने आपल्या वडील आणि भावाला खोट्या गुन्ह्यात अटक झाली असून त्यांना ताबडतोब सोडून द्यायची मागणी केली. या सगळ्या प्रकारामुळे मध्य प्रदेश पोलिसांसह जळगाव जामोद पोलिसांनाही मोठा धक्का बसला. फक्त अर्धवट जळालेलं धड आणि कवटीच्या आधारे जिच्या हत्येची उकल केली तीच शिवानी आरोपींच्या सुटकेची मागणी करते. हे बघून पोलिसांचंही धाबं दणाणलं. पण या प्रकरणानंतर आता बुलढाणा आणि जळगाव जामोद पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उभे केले जात आहेत. प्रकरणाची फाईल बंद करण्याच्या घाईत पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता जिवंत मुलीला मृत घोषित केलं. तिच्या हत्येच्या आरोपाखाली 2 निर्दोष व्यक्तींना तुरुंगात डांबलं. यातून बुलढाणा पोलिसांचा ढिसाळ कारभार समोर आल्याची टीका व्हायला लागली आहे. जिला मृत घोषित केलं होतं ती शिवानी पोलिसांपर्यंत कशी पोहोचली आणि यामुळे पोलिसांच्या तपासातला घोळ कसा समोर आला, बुलढाणा पोलिसांचं या सगळ्यात काय म्हणणं आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. 26 एप्रिल 2026 ला बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोदमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. इथल्या राजुरा धरण परिसरातल्या सुनगाव शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेतला एका महिलेचा मृतदेह सापडला. या मृतदेहाला मुंडकं नव्हतं. मृतदेहापासून थोड्या अंतरावर मानवी कवटी होती. या मृतदेहाबद्दल जळगाव जामोद पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी कवटी आणि धड पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. मृतदेहाच्या वयाचा अंदाज लावून त्यांनी आजूबाजूच्या गावात त्या वयाची कोणी विवाहित महिला बेपत्ता आहे का हे तपासलं. नंतर अमरावती, अकोला, जळगाव आणि जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेशच्या बुऱ्हाणपूर या जिल्ह्यांमध्ये शोध घेतला. सलग 12 दिवस समांतर तपास केल्यानंतर 9 मेला पोलिसांना एक महत्वाची लीड मिळाली. 1 मेला मध्य प्रदेशच्या बुऱ्हाणपूरमधील खकणार पोलीस स्टेशनला बापूराम कळमेकर यांनी आपली नवविवाहित मुलगी शिवानी कळमेकर 25 एप्रिल पासून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मग जळगाव जामोदच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मध्य प्रदेशातल्या खकणार तालुक्यातल्या खडकी गावात जाऊन अर्धवट जळालेल्या आणि मुंडकं नसलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटवली. तो मृतदेह शिवानी कळमेकरचाच असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच शिवानीचे वडील बापूराम कळमेकर आणि त्यांचा मुलगा अजय कळमेकर यांची चौकशी सुद्धा केली. चौकशीत पोलिसांना या दोघांवरच संशय आला. बापूराम आणि अजयला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या वार्तापत्रात सांगितलं. शिवानीचे तिच्या चुलत भावाशी संबंध होते. त्यांच्या या संबंधाला बापूराम यांचा विरोध होता. त्यांनी 15 एप्रिलला अमरावतीतील खाऱ्या टेंभूर इथं राहणाऱ्या प्रकाश बिलावेकर सोबत शिवानीचं लग्न लावून दिलं. पण लग्नानंतर सुद्धा शिवानीचे आपल्या चुलत भावासोबत संबंध होते. समजावून सुद्धा ती त्याला सोडायला तयार नसल्यानं तिचे वडील बापूराम यांच्या डोक्यात राग होता. 23 एप्रिलला शिवानी माहेरी आली असताना बापूराम आणि शिवानीमध्ये यावरून वाद झाले. मुलगी ऐकत नसल्यानं संतापलेल्या बापूरामनी शिवानीच्या डोक्यात बांबू टाकला, ज्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह एक दिवस घरातच ठेवून दुसऱ्या दिवशी बापूराम आणि शिवानीचा भाऊ अजय यांनी मोटारसायकलवरून तिचा मृतदेह जळगाव जामोदमध्ये आणून तो राजुरा शिवारात फेकून दिला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून शीर धडा वेगळं करून वेगवेगळ्या ठिकाणी जाळलं. आपण पकडले जाऊ नये म्हणून स्वतः बापूरामनं खकणार पोलीस स्टेशनमध्ये शिवानी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दरम्यान आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून पुढचा तपास जळगाव जामोद पोलीस करतायत, अशी माहिती बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या वार्तापत्रात देण्यात आली होती. कोणताही पुरावा नसताना जळगाव जामोद पोलिसांनी फक्त 13 दिवसात केलेल्या या जलद तपासाचं कौतुक झालं. पण या जलद तपासात मोठा घोळ झाल्याचं 28 मेला उघड झालं. ज्या शिवानीला पोलिसांनी मृत घोषित केलं, जिच्या हत्येसाठी वडील आणि भावाला अटक केली, ती शिवानी कळमेकर जिवंत असल्याचा हादरवणारा प्रकार समोर आलाय.
28 मेच्या सकाळी शिवानी कळमेकर अरुण नावाच्या आपल्या प्रियकरासोबत बुऱ्हाणपूरमधील खकणार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. मी जिवंत आहे आणि माझ्या कथित हत्येच्या खोट्या गुन्ह्यात माझ्या वडिलांना आणि भावाला जळगाव जामोद पोलिसांनी जेलमध्ये टाकलंय. ते दोघंही निर्दोष असून त्यांची तातडीनं मुक्तता करावी असं शिवानीनं खकणार पोलिसांना सांगितलंय. खकणार पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक जाधव यांनीही मुलगी जिवंत मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. शिवानीचा प्रियकर अरुण हा नाशिकमध्ये मजुरीचं काम करत असून बेपत्ता झाल्यापासून शिवानी त्याच्यासोबतच राहत होती अशी माहिती सुद्धा अभिषेक जाधव यांनी दिली आहे. बुऱ्हाणपूर पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर शिवानी कळमेकर ही जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झाली. तिला जिवंत बघून पोलिसांचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. या सगळ्या प्रकाराबाबत शिवानीचे काका नारायण कळमेकर यांनीही माध्यमांना माहिती दिली आहे. माझी पुतणी शिवानी ही बेपत्ता होती आणि तशी तक्रार आम्ही बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकणार पोलीस स्टेशनला दिली होती. एक दिवस बुलढाणा पोलीस आमच्या घरी आले. त्यांनी माझा भाऊ बापूराम कळमेकर आणि पुतण्या अजय कळमेकर यांना उचलून खकणार पोलीस स्टेशनला नेलं. तुम्ही तुमच्या मुलीचा खून केलाय असा आरोप करत तुम्हाला आम्ही अटक करत आहोत असं पोलिसांनी त्यांना सांगितलं. पोलिसांनी त्यांना खूप मारहाण करून त्यांच्याकडून हा खोटा गुन्हा कबूल करून घेतला. पण माझी पुतणी जिवंत असल्यामुळं माझा भाऊ आणि पुतण्या दोघंही निर्दोष आहेत. पोलिसांच्या घाई गडबडीमुळं चुकीच्या तपासामुळं आमच्या कुटुंबाला नाहक त्रास झाला आणि आमची बदनामी झाली असं नारायण कळमेकर यांनी सांगितलंय. दरम्यान यावर आता जळगाव जामोद पोलिसांकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात शिवानीचे वडील आणि तिच्या भावानं आपण शिवानीचा खून केल्याची कबुली दिली होती. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तात्काळ आरोपींना अटक करून पुढची कायदेशीर प्रक्रिया करणं पोलिसांसाठी क्रमप्राप्त आहे. या गुन्ह्यात अनोळखी महिला असल्यामुळं तिचे ब्लड सॅम्पल घेणं, DNA प्रोफाइलिंग करणं, ओळख पटवणं हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान होतं. आम्ही बापूराम आणि अजयचे ब्लड सॅम्पल घेऊन ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले. त्यामुळे फॉरेन्सिक तपासात सगळी माहिती मिळेलच. आरोपींनी गुन्हा कबूल केल्यामुळं त्यांना अटक करणं आम्हाला क्रमप्राप्त होतं. आता आलेल्या मुलीचे ब्लड सॅम्पल आम्ही घेतलेत. तसंच तिचं आधार व्हेरिफिकेशन करून पुढील तपास करत आहोत असं पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी माध्यमांना सांगितलंय. पण या प्रकरणात आलेल्या या मोठ्या ट्विस्टमुळे जळगाव जामोद आणि बुलढाणा पोलिसांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. राजुरा धरणावर आढळलेल्या त्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची कोणतीही शास्त्रीय DNA तपासणी न करताच पोलिसांनी फक्त अंदाजावर तो शिवानीचा मृतदेह असल्याचा निष्कर्ष काढला. तिच्या वडिलांना आणि भावाला खुनाचा आरोपी बनवलं. केवळ अंदाजाच्या जोरावर कोणालाही आरोपी ठरवणं आणि तुरुंगात टाकणं ही पोलिसांची सगळ्यात मोठी चूक असल्याचं म्हटलं जात आहे. पोलिसांच्या या घाई गडबडीमुळं आणि ढिसाळ कारभारामुळं एका जिवंत मुलीच्या हत्येप्रकरणी तिचं निष्पाप कुटुंब जेलमध्ये गेलं. त्यामुळे बुलढाणा पोलिसांनी आपली चूक मान्य करून ताबडतोब बापूराम आणि अजय कळमेकर यांची सुटका करावी अशी मागणी केली जाते. पण आता शिवानी जिवंत असल्यामुळं बुलढाणा पोलिसांसमोर एक नवीन आणि त्याहीपेक्षा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. राजुरा धरण परिसरात सापडलेला आणि अर्धवट जळालेला तो मृतदेह जर शिवानीचा नव्हता तर मग तो होता कोणाचा? जिची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आली ती महिला नेमकी आहे कोण? तिची हत्या कोणी आणि का केली हे गूढ आता चांगलंच वाढलंय. त्यामुळे बुलढाणा पोलिसांना आता या गुन्ह्याचा तपास करावा लागणार आहे, तो सुद्धा जलद आणि अचूक. बुलढाण्यातल्या या थरारक घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही खरंच पोलिसांची चूक आहे की यात काही वेगळंच दडलंय? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.